आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुण्यामध्ये पीएमपी कडून वर्षभरात 18,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई। फुकट्या प्रवाशांकडून 1.33 कोटींचा दंड वसूल। पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रामध्ये धार्मिक स्थळांची अवैध बांधकामं, प्रशासनाकडून जमीनदोस्त। वारंवार नोटिसा देऊन सुद्धा या धरण क्षेत्रामध्ये अतिक्रमण केल्यामुळे प्रशासनाची कारवाई। पुण्यामध्ये भरारी पथकाकडून 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याचा निर्णय। 15 ते 17 जानेवारीपर्यंत चाचणी होणार, तर संपादणूक या ठिकाणी पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत पडताळणी करण्यात येणार। पुणे महानगरपालिका 11,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार, तर मौलाना अब्दुल कलाम आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय। पुण्यामध्ये मागणी वाढल्यामुळे बोरं आणि लिंबांचे दर वधारले, तर मकर संक्रांतीनिमित्त बोरांच्या दरात 20% वाढ, तर लिंबाच्या भावात सुद्धा 10 ते 15% वाढ। पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारामध्ये सर्व फुलांची आवक वाढली। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या मागणीत सुद्धा मोठी वाढ। पुणे शहरामध्ये 36,000चा मांजा जप्त, तर चतुर्शृंगी विश्रांतवाडी वारजे मार्केट यार्डात पोलिसांची कारवाई। घरगुती पुण्यामध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार, तर वडगावात 61 गॅस टाक्या जप्त। वडगाव बुद्रुक भागामध्ये गॅसची चोरी करून विक्री केल्याचाही प्रकार। पुण्याच्या राजगडमधील अमृतेश्वर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमाला सुरुवात, तर विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवला।